हा व्हिडिओ नीट बघा. या व्हिडिओला लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका. नवी मुंबईमधलं वाशीचं सेक्टर 9 मर्याई देवी गावदेवी मंदिर आहे. या मंदिरात मी नैवेद्य दाखवण्यासाठी पाया पडण्यासाठी गेले होते. तिथं त्या पुजाऱ्याची बायको तर ती दारातच थांबलेली गाभाऱ्याच्या. जे कोणी नैवेद्य आत घेऊन जातील त्यांना ती बाहेर काढत होती. नैवेद्य बाहेर ठेवा म्हणत होती. तर मी डेअरिंग करून आतमध्ये गेले. मी फक्त काय म्हणत होते की मला फक्त देवीची तोंड नीट बघा या माणसाचं. तर पुजारी म्हणायच्या ह्या लायकीचा नाही आहे. तर माझ्या हातामध्ये डब्बा होता आणि त्याच्यामध्ये एकदम छोटासा पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि ओटीचं सामान होतं. पाया पडून ओटी भरेपर्यंत फक्त डब्बा माझ्या हातात राहू द्या देवासमोर, मी बाहेर झाडाखाली नेऊन ठेवते म्हणत होते. तर या म्हाताऱ्याने, हा म्हाताराच म्हणायच्या लायकीचा आहे, या म्हाताऱ्याने ना माझ्या हाताला धरून बाहेर ढकललं आणि जेव्हा मी तो डब्बा बाहेरच ठेवला ना तेव्हाच त्याने मला आत येऊ दिलं. तर या झाडाखाली सगळेजण नैवेद्य ठेवतात, ठीक आहे. पण असं महाराष्ट्रातलं कोणतं मंदिर आहे की त्या मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात सुद्धा नैवेद्य हातात सुद्धा घेऊ देत नाहीत? एवढं सगळं लोक हे काय मूर्ख म्हणून बनवून आणतात का? आणि लोकांना काय म्हणायचं की तुम्ही नैवेद्य घरी ठेवा. अरे घरी झाडाखाली तर ठेवायचाच आहे, पण देवीच्या समोर सुद्धा त्याने नेऊ दिला नाही. असं लांबून सुद्धा देवीच्या गाभाऱ्यातच तो एंट्री करू देत नव्हता. तर व्हिडिओ बनवायचा ह्याला मी चांगलंच बघणार होते. व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश आहे की असं कोणी वागतं का? असं कोणतं मंदिर आहे का? आणि पहिली गोष्ट, महाराष्ट्रातलं हे मंदिर आहे. तर हे दोघं पण हिंदीमध्ये बोलत होते. याच्या बायकोने ना गुजराती साडी घातली होती, ती पण हिंदीमध्ये बोलत होती आणि सगळ्यांना ते बाहेर काढत होते आणि काहीच गर्दी नव्हती. तरी पण ना पायासुद्धा पडताना हा माणूस किरकिर करत होता. पटापटा चला म्हणून ढकलत होता. ब्लाऊज पीस चालतो, त्याच्यातला नारळ चालतो, दक्षिणा चालते आणि तुम्हाला नैवेद्य चालत नाहीत का? एका बाईला तर ना ह्याने फुलंसुद्धा ठेवू दिले नाही, तिला फुलाचं कट बाहेर काढलं. आणि पाया पडताना हा माणूस नाव विचारतो आणि परत दक्षिणा मागतो. तुम्हाला दक्षिणा कशी चालते मग? मला नाव विचारलं, मी नाव पण सांगितलं नाही आणि दक्षिणा पण दिली नाही. तर हे खूप चुकीचं आहे. मी माझ्या मिस्टरांना उशीर होता म्हणून शांत बसले. तर असा विषय होता. मला खूप वाईट वाटलं. एवढं सकाळपासून मी हे केलं. मी त्याला फक्त म्हणत होते की पाया पडेपर्यंत फक्त डब्बा माझ्या हातात राहू दे, मी बाहेर नेऊन ठेवते. पण त्याने शेवटपर्यंत ऐकलं नाही. अक्षरशः हाताला धरून त्याने मला बाहेर काढलं. तर हा होता व्हिडिओ.